अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगावात आगारामार्फत ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सुरू असलेल्या स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत होत असलेल्या गैरसोयी, विलंब आणि कथित दलालीच्या प्रकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात आगारा प्रमुखांना निवेदन देत 15 दिवसांच्या आत व्यवस्था सुधारण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे साहेब, मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी सकाळी मर्यादित वेळ असल्याने अनेक महिला पहाटेपासूनच रांगेत उभ्या राहतात। तासनतास प्रतीक्षा करूनही त्यांना नंबर मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। तसेच पिण्याच्या पाण्याची व इतर मूलभूत सुविधांचीही कमतरता असल्याचा आरोप करण्यात आला। निवेदनात पुढे असा दावा करण्यात आला आहे की सरकारी शुल्क केवळ 199 असताना काही दलाल नागरिकांकडून 300 ते 400 पर्यंत रक्कम घेऊन स्मार्ट कार्ड बनवून देत आहे। या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे। त्याशिवाय कोपरगाव शहर व तालुक्यातील 50हून अधिक गावांमध्ये स्मार्ट कार्ड शिबिरे आयोजित करून नागरिकांना स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध करून द्यावी। तसेच तयार झालेली स्मार्ट कार्ड नागरिकांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मनसेने प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देत या कालावधीत व्यवस्था सुधारली नाही किंवा दलालांवर कारवाई झाली नाही तर एसटी आगारासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आहे। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, शिर्डी विद्यार्थी शहराध्यक्ष प्रशांत वागचौरे, कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे, मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, मनसे उपजिल्हाध्यक्ष हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापूभाऊ काकडे बाकी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहराच्या वतीने या ठिकाणी कोपरगाव आगार प्रमुख बनकर साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनाचा संदर्भ असा होता की एक 8-15 दिवसापूर्वी सतीश अण्णा काकडे यांच्या सोबत काही वयोवृद्ध महिलांनी संपर्क साधला। एक स्मार्ट कार्ड जे या डेपोतर्फे म्हणजे वयोवृद्धांना महिलांना दिल्या जात आहे, MCMC कार्डची जी सुविधा चालू केलेली आहे ती सुविधा देण्यासाठी एकच मशीन या डेपोमध्ये उपलब्ध होती आणि त्या ठिकाणी खूप महिला म्हणजे वयोवृद्ध महिला ज्या कष्टकरी शेतकरी गावागावातून येतात, ज्या लेबर म्हणून काम करतात किंवा गोरगरीब महिला जे शेतावर काम करतात, एक तर एवढ्या मोठ्या म्हणजे या शहरामध्ये आणि एवढं त्यांना म्हणजे अडीअडचणीतून इथपर्यंत पोहोचावं लागतं आणि त्या ठिकाणी फक्त 2 तासाचा टायमिंग, फक्त 2 तासाचा टायमिंग त्याच्यामध्ये ते स्मार्ट कार्डचं लॉग इन करायचं। ऑनलाईन असल्यामुळं त्या महिलांनी नोंदणी केल्यानंतर तो OTP त्यांच्या मोबाईलवर जातो। आता प्रत्येक महिलांजवळ किंवा वयोवृद्ध महिलांजवळ किंवा वयोवृद्ध पुरुषांजवळ कुठल्याही प्रकारचं मोबाईलची जर सुविधा नसेल तर तो OTP त्यांच्या घरी जातो, तिथून तो OTP नंबर घ्यायचा, यांना द्यायचा, त्याच्यातच एका व्यक्तीसाठीच 10 मिनटं जातात। एक मशीन एक व्यक्ती 10 मिनटं आणि या ठिकाणी 100-100, 150-150, 200-200 लोक लाईनमध्ये, म्हणजे त्यांनी आज जर 2 तासामध्ये यांचं लॉग इन झालं नाही, यांनी परत घरी जायचं, परत यायचं, दुसऱ्या दिवशी परत जायचं। म्हणजे जर आणि यांनी काय केलेलं आहे की आता जर एक मशीन जरी असेल तरी असे काही एजंट आहेत की जे लोकांच्या घरोघरी जातात आहे, काही ठिकाणी त्यांच्याकडून जिथे इथं 150 रुपयाला कार्ड भेटतं तिथं 500 रुपये 300 रुपये असं आगाऊ रक्कम घेतल्या जाते। तर या रकमेची चौकशी आणि हे तुम्ही जर अधिकृत पुढं दिलेले असतील हे लोक लॉग इन करणारे, तर यांना किती तुम्ही अमाऊंट ठरवून दिलेली याचं जाहीर करा म्हणून असं आम्ही डेपो प्रमुखांना हे सांगितलं। कारण या गोष्टीसाठी सतीश अण्णा काकडे यांनी 15 दिवसाआधी खूप मोठा गोंधळ घातला। स्वतः एक महिला अशी चक्करून पडली त्यांच्या समोर, त्या महिलेला त्यांनी पाणी पाजलं, त्याच्यानंतर एक कार्ड काढून दिलं, त्याच्यानंतर त्यांनी 2-4 दिवस कंटिन्यू आगार प्रमुखांशी संपर्क साधला आणि मग नंतर आज त्यांना कागदोपत्री आम्ही दिलं। आता याच्यामध्ये आम्ही हा इशारा दिलेला आहे आणि आगार प्रमुखांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी याबद्दल जर कोणी एजंट असेल तर त्याबद्दल चौकशी करेल, कोणी आगाऊ रक्कम घेत असेल तर आम्ही कंपनीवर कारवाई करू आणि त्यांचा परवाना रद्द करू आणि दुसऱ्याला हे टेंडर दिलं जाईल आणि कशी सुविधा आपल्याला लोकांना देता येईल, कसं लॉटप्रमाणे आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल ते आपण पाहू आणि आम्हाला मग त्याच्यावर समाधान वाटलेलं आहे। परंतु समाधान त्यावेळेस होईल की हे इम्प्लिमेंट होईल, फक्त आश्वासन नाही, इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस करतील ते तर आम्ही त्यांचा सत्कार पण करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आलो होता एक वयोवृद्ध म्हातारी तिथं पडली, तिला प्यायला पाणी नाही,
आणि इथं टाईमपास चाललेला आहे. तर मी मागच्या वेळेस आलो, त्या बनकर सरांना भेटलो, ते कांबळ्यांना भेटलो, जेजूरकरला सांगितलं. तर ते म्हणे तुमचं पत्रक द्या. मी दरवाजा ठोकवला, दरवाजा मोडला. ती म्हातारी पडलेली होती, तिला उभं केलं, तिला पाणी पाजलं. त्या म्हातारी आईला तासोन तास उभं राहावं लागतं. तिच्याकडं मोबाईल नंबर मुलाचा होता, त्याच्यावरून फोन नंबर लावून तिचा ID दिला. तर माझं म्हणणं एवढंच आहे का हे जो आडी आहे ह्यो त्यांच्या घरपर्यंत पोचला पाहिजे. नाही पोचला तर आणि हे जे हरामखोर 200, 300, 500 रुपये बाहेरून घेऊ राहिले, इथं न बोलवता तिथं तिथंच घेऊ राहिले, हे पोच झाले पाहिजे. आणि प्रत्येक वार्डात, प्रत्येक गावात या कार्यक्रम घेतला पाहिजे. ही मनसेच्या वतीने त्यांना विनंती केली. ही विनंती पहिले विनंती 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे. आता हात जोडून विनंती केली आहे. हात सोडायचा टाईम 15 दिवसानंतर जर आला तर इथं एकही गाडी चालणार नाही आणि एकही मशीन चालणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेनेतर्फे कोपरगाव त्यांना निवेदन देण्यात आले स्मार्ट कार्ड संदर्भात. हे निवेदन जिल्हाध्यक्ष व कोपरगाव तालुका अध्यक्ष, कोपरगाव शहराध्यक्ष सतीश काकडे नेतृत्वात देण्यात आले. तर विषय असा आहे की स्मार्ट कार्ड मिळण्याबाबत स्मार्ट कार्डची सुविधा तर लोकांना केली, पण हे स्मार्ट कार्ड कोणासाठी एका म्हाताऱ्या माणसाकरता आहे. पण ते म्हाताऱ्या माणसं इथे येऊन जर लाईनला उभे राहत असेल तर त्या स्मार्ट कार्डचा उपयोग काय. सगळ्यात महत्त्वाची ही जी सुविधा आहे ती सुविधा सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचं म्हणणं आहे का हे कोपरगाव तालुक्यात जिथं जिथं गाव आहे त्या ठिकाणी कॅम्प लावून त्याची सुविधा या लोकांना म्हाताऱ्या माणसांना उपलब्ध करून द्यावी. तसेच जर कोणी जास्त पैसे घेत असेल तर त्या संदर्भात तक्रार तर करावीच करावी. जर तक्रारीचं निवारण नाही झालं तर महाराष्ट्र निर्माण सेनेकडे तक्रार करावी. आम्ही जशा तसे उत्तर त्यांना देऊ. त्याचं मनसे स्टाईल घेतो. 200-250 रुपयाचा प्रश्न असो तर सर्वसामान्यांना ही स्कीम तर ती सर्वसामान्यांना मिळाली पाहिजे. आगारामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आज निवेदन दिलेलं आहे. यांचं म्हणणं असं आहे की जे NCMC कार्ड आहे हे यावेळेस आपल्याला प्राप्त होतं आहे ते डेपोत न येता हे परस्पर त्या संबंधित व्यक्तींच्या घरी ॲड्रेसवर गेलं पाहिजे ATM कार्डसारखं. आणि दुसरी गोष्ट जे बस स्टँडच्या बाहेर जे प्रायव्हेट जे कार्ड काढून देत आहे NCMC कार्ड जे काढून देत आहे ते 199पेक्षा जास्त रक्कम स्वीकारत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी आपला त्यांच्या वतीने आणि डेपोच्या वतीने एक आव्हान करतो आहे की जो कोणी 199 रुपयापेक्षा NCMC कार्डसाठी जो अतिरिक्त पैसे घेईल त्यांची तक्रार आपल्या FT महामंडळाच्या आपल्या कोपरगाव बस स्टँडवर, अहिल्यानगर जिल्ह्याच्या केंद्रावर येथे त्यांनी करावी. मी आपल्याला हे झाल्यानंतर आपला मेल ID आणि लँडलाईन नंबर पण मी देतो आहे. त्याच्यावर तुम्ही तक्रार करा. निश्चितच आपण तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांचा आपण अहवाल सादर करून त्यांना 199 घेण्याबाबत त्यांना आपण रीतसर कळू. आणि जर तरी त्यांच्यात जर सुधारणा नाही झाली तर त्यांचं परमिशन जे काय त्यांना दिलेलं आहे ते रद्द करण्याबाबत आपण त्यांचा अहवाल पाठवू. घरोघरी जात आहेत का कार्ड काढण्यासाठी तुमचे एजंट कोणी असतील? आपल्या कोपरगाव डेपो अंतर्गत सद्यस्थितीत फक्त कोपरगाव बस स्टँडवर कांबळे आणि एक कोळपेवाडी बस स्टँडवर अशा 2 लोकांना अधिकृतपणे बस स्टँडवर त्यांना परमिशन दिले NCMC कार्ड काढण्याकरता. या व्यतिरिक्त ज्या कंपनीला काम दिलेलं आहे NCMC कार्डचं त्या कंपनीमार्फत काही बाहेरील सेतू कार्यालय असतील किंवा जे ऑनलाईनचे जे कोणी काम करत आहे सायबर कॅफे असतील त्यांना देखील त्यांनी परमिशन दिलेली आहे. तर त्या परमिशनबद्दल आपल्या तालुक्यात कोणाकोणाला त्यांनी अधिकृत एजंट म्हणून नेमणूक केली आहे या 2 बस स्टँडच्या व्यतिरिक्त ही माहिती काही त्यांनी अद्यापर्यंत आपल्याकडे दिलेली नाही. तरी देखील आपणास समजा कोणी जर असं जास्त पैसे घेताना आढळलं तर त्यांची रीतसर तक्रार करा. आपण त्यांची विभाग कार्यालयास अहवाल सादर करून त्यांचं परवाना रद्द करण्याबाबत आपण माहिती करू. काही कारणास्तव असे अनेक फ्रॉड उत्पन्न होतात. कोणी OTP नंबर घेतं, फसवणुकीचे काही गोष्टीसुद्धा घडू शकतात त्या अनुषंगाने. तर यासाठी तुम्ही वरिष्ठांकडे चौकशी करून त्यांची अधिकृत यादी जाहीर करणार. मी आज कंपनीचे जे प्रतिनिधी आहे सागर जेजूरकर म्हणून त्यांच्याशी संपर्क साधून जे आपल्या कोपरगाव तालुका आणि परिसरात जे कंपनीमार्फत त्यांच्या कंपनीमार्फत जे प्रतिनिधी नेमले त्यांची यादी आज रीतसर मागून घेतो आहे. जर त्यांनी जर यादी यायला जर टाळाटाळ जर केली तर मी तसं आमच्या विभाग कार्यालयाचा आज
आणि त्या वेळेमध्ये अनेक महिलांना वृद्ध महिलांना परत जावं लागते. यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? आपल्या सुरुवातीला कोपरगाव बस स्टँडवर किंवा ऑनलाईन जसे कांबळे आपल्या इथं काम करत आहे तर त्यांच्याकडे एक मशीन होतं सुरुवातीला. मध्यंतरी आम्हाला विभागीय कार्यालयाचं आपलं सेंट्रल कार्यालयाचं एक पत्र आलं की जिथं गर्दी होती आणि जे बस स्टँडवर जे कार्ड वाटप करताय तर त्यांना अतिरिक्त एक डेपोतून मशीन द्या. तर आपल्या इथं गर्दी पण 100-150 लोकांचं रोज नवीन कार्डचं रजिस्ट्रेशन आहे, 50-100 कार्ड डेली ते वाटप करतायत. तर त्यांचा कामाचा लोड बघून आपण त्यांना एक अतिरिक्त मशीन आपल्या कार्यालयीन आदेशाद्वारे आपण त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचं कामकाज इथं बऱ्यापैकी त्याच्यामुळं जरा चालू आहे. परंतु काय झालं आहे 11 वाजेपर्यंत सकाळी नवीन कार्डचं रजिस्ट्रेशन होतं आहे आणि जे सकाळीच 2 मशीनवर पण ते जे लोकसंख्या म्हणजे जे कार्ड काढण्याची संख्या वाढत चालली आहे ती 2 मशीनवर पण त्यांच्याकडून आटोक्यात येत नाही आहे. निश्चितच मी आमच्या विभागीय कार्यालयास तसं कळवतो आणि आणखी काही त्याच्यात त्यांना मशीन देऊन काही आणखी जर काही मदत करता येते ते बघ. घरपोच कार्ड करण्याबाबत काय सूचना? आता तो एक विभागीय कार्यालयाचा आणि आमच्या सेंट्रल कार्यालयाचा तो विषय मी आज निश्चितच जे मला निवेदन प्राप्त झालं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने मी आज आमच्या विभागीय कार्यालयास पत्र कळवतो आणि त्यांना तसं कळवतो. तसंच पाण्याची देखील कमतरता असते. पाणी ठेवलं पाहिजे असेल. त्यांना सुरुवातीपासूनच त्यांना तिथं जे कर्मचारी येतील त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था त्यांच्या मार्फत करण्यासाठी कळवले तरी देखील आपली बस स्टँडची पाण्याची व्यवस्था आम्ही करतो आणि त्यांना पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था आजपासून करून देतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने मनसे जिल्हा अध्यक्ष राजेजी लुटे, मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरगाव बस डेपो बनकर साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की एस टी महामंडळ या ठिकाणी जे वयोवृद्ध महिला आहेत त्यांच्यासाठी स्मार्ट कार्ड बनवण्याचं काम सध्या चालू आहे. ते काम अतिशय जोरात चालू आहे, परंतु तिथं त्या महिलांचे इतके हाल होत आहे का त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. काही दिवसापूर्वीच सतीश अण्णा काकडे यांना फोन आला आणि तिथली सर्व परिस्थिती दाखवण्यात आली. त्यावेळेस सतीश अण्णा काकडे यांनी स्वतः बघितलं की तिथे तासनतास महिलांची रांग उभी राहिलेली आहे. त्या ज्या महिला आहेत त्या सकाळी 6 ते 7 वाजेपासून कार्ड काढण्यासाठी रांगेमध्ये उभे आहेत, कारण की जो सरकारी टायमिंग आहे तो 9 ते 11चा आहे, जो अतिशय कमी आहे. आणि त्यामुळे ज्या महिला घरून येतात त्या शेतकरी वर्गाच्या आहे आणि इतर बाहेरगावीहून पण आलेल्या असतात. त्याच्यामुळे ते बिगर नाश्ता करतात इथं आलेल्या असतात आणि लाईनीमध्ये उभे राहिलेल्या असतात. इथं काही नाश्त्याची सोय नाही. तासनतास लाईनीमध्ये उभं राहायचं. तिथं पिण्याच्या पाण्याची देखील यांनी सोय केलेली नाही आहे. फक्त पैसा कमवायचं काम इथं त्यांचं चाललेलं आहे. आणि 2 ते 3 महिला त्या दिवशी अण्णांनी स्वतः बघितलं की तिथं 2-3 महिलांना चक्र येऊन पडलेलं आहे. सतीश अण्णा काकडे यांनी बनकर साहेबांना बोलून आणि जेजुरकर साहेबांना बोलून विचारणा केली असता त्या ठिकाणी त्यांनी उडाउडीचे उत्तर दिलेले आहे आणि सांगितलं की तुम्ही एक आम्हाला अर्ज द्या. आज ठीक आहे, आम्ही अर्ज दिलेला आहे की बाबा तुम्ही या महिलांचा टायमिंग वाढून द्यावा, तिथं पाण्याची पिण्याची सोय करून द्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, जर शासनाचा टायमिंग 9 ते 11 आहे तर जे दलाल चालू आहे बाहेर प्रत्येक ठिकाणी दलाल 200, 300, 400, 500 याप्रमाणे पैसे आकारून लोकांना सांगतात की बाबा आम्ही तुम्हाला कार्ड काढून देतो, तुम्ही आम्हाला मनमानी पैसे घेतात. मग त्यांना हे मशीन आणि हे कार्ड आणि हा टायमिंग कोण देतोय याची सखोल चौकशी करून हे सगळ्या गोष्टी रद्द झाल्या पाहिजे. आणि जर हे दलाल परत यापुढे जर दिसले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पायाखाली पडवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. दुसरा विषय असा की साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, सगळ्या गोष्टी घरपोच होत्या, सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहे. मग हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी जर महिला तिथं येऊन स्मार्ट काढताय तर मग हे घरपोच का होत नाही आहे? त्यांच्यासाठी त्यांना परत इथं यायचं आहे, तासनतास रांगेत उभे राहायचं आहे. म्हणजे तुम्ही सरळ महिलांना त्रास देण्याचं काम तुम्ही करताय. हे शासन जे आहे हे महिलांना त्रास देण्याचं काम चालू आहे, ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही 15 दिवसाचा अवधी शासनाला दिलेला आहे आणि डेपो मॅनेजरला देखील दिलेला आहे की 15 दिवसामध्ये हे ज्या कार्ड होणार आहेत ते प्रत्येकाच्या घरी झालं पाहिजे आणि महिलांना इथं पाण्याची पिण्याची सोय आणि बसण्याची सोय देखील झाली पाहिजे. जर हा प्रकार नाही झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आणि बस डेपो मॅनेजरांची राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव शहरामध्ये कोपरगावचं राजकारण अतिशय गढूळ झालेलं आहे. तिकडे बघण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जनतेसाठी सदैव उभी आहे. कारण काळे आणि कोल्हे हे जो दोन्ही पार्टी आज दोन्ही आमदार आहेत, आम्हाला अभिमान आहे
परंतु त्यांना फक्त एकामेकावर टीका करण्यात आणि रील सोडण्याचाच आनंद आहे. जे इथं महिलांची आणि नागरिकांची जे हाल चालू आहे, जी महागाई वाढलेली आहे, ज्या पावसामुळे हाल जनतेचे होते, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. इथं फक्त एकामेकावर रील करायची आणि एकामेकावर टीका करायची, एवढंच काम सध्या आता राजकीय पुढाऱ्यांची चालू आहे. त्यांचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. थोडा आवाज मोठा. आज आपण इथे बस स्थानकात जे NCMC कार्ड आहे सरकारने जे अनिवार्य केलेलं आहे 1 ऑगस्ट 2024 पासून जे काही प्रवासी ST प्रवासाच्या सवलतीचा उपभोग घेतात त्यांच्यासाठी NCMC कार्ड जे आहे ते अनिवार्य केलेलं आहे. तर ते NCMC कार्ड जे आहे ते काढण्यासाठी इथे अनेक महिला येत असतात, त्यानंतर वृद्ध व्यक्ती असतील, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील, हे सर्वजण इथे NCMC कार्डची नोंदणी करण्यासाठी तसेच NCMC कार्ड काढण्यासाठी येत असतात. तर इथे या ठिकाणी ते NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी फक्त 2 तासाचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी. तर हा जो कालावधी आहे हा खूपच कमी आहे. जी काही संख्या आहे कार्ड काढणाऱ्यांची त्या संख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर हा कालावधी अतिशय कमी पडतो आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या गर्दीमुळे अनेक महिलांना तासनतास तिथे थांबावं लागतं, वेट करावा लागतो. त्यानंतर काही महिलांच्या अशा पण तक्रारी आहेत की आम्हाला 4 ते 5 वेळा इथे यावं लागतं, हिरपाटे मारावे लागतात, योग्य ती माहिती दिली जात नाही. तर त्या अनुषंगाने आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे. तसंच इथे जे काही कर्मचारी येतात तर त्यांना तासून उभं राहावं लागतं. तर अशा वेळी तिथे कमीत कमी पिण्याच्या पाण्याची सोय तरी त्यांनी उपलब्ध करून द्यायला हवी. तर ती पाण्याची सोयसुद्धा उपलब्ध इथे नाही दिसत आहे. तर मी आज त्यांना हे सांगू शकते की त्यांनी आज या निवेदनामार्फत तरी थोडाफार विचार करून तिथे पाण्याची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. तसंच जे काही महिला खेड्यापाड्यावरून येतात त्यांना येण्या जाण्याची सोय उपलब्ध नसते. तर अशा महिलांचा विचार करून त्यांना योग्य वेळेत NCMC कार्ड उपलब्ध करून देण्याची त्यांनी सोय करून द्यावी. धन्यवाद. आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष राजेशजी लुटे, शहर अध्यक्ष सतीशण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव बस आगाराला बस डेपोचे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 दिवसापूर्वी सतीशण्णा काकडे यांनी या कोपरगाव बस स्टँडमध्ये जो धिंगाणा घातला, त्या धिंगाणाच्या संदर्भात आम्ही आज आपणास निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. स्मार्ट कार्ड महत्त्वाचा विषय, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जो स्मार्ट कार्डचा विषय त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज डेपो मॅनेजर जे आहेत त्यांना आपण इशारा दिलेला आहे. मुळामध्ये विषय असा आहे की जी महिलांची हेळसांड होते या ठिकाणी, ती हेळसांड रोखण्यासाठी आपण लवकरात लवकर उपाययोजना करावी आणि हा जो प्रश्न आहे पटकन मार्गी लागावा, एवढंच आमचं या बाबतीत निवेदन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.